3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पश्चिम बंगाल दौरा. शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदेंची हजेरी. सुवेंदू अधिकारी आज शपथविधी सोहळा करणार. कोलकातामध्ये सुनेत्रा पवार यांच्या स्वागताची तयारी. कोलकाता विमानतळावर स्वागताची तयारी. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. बंगालच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन. ग्रामपंचायत जिंकल्यावरही अभिनंदन करतील. ट्रम्प यांच्या अभिनंदनावर खासदार संजय राऊतांनी पत्र लिहत लावला टोला. तामिळनाडूमध्ये काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे इंडिया आघाडीला तडे. संसदेमध्ये काँग्रेससोबत न बसण्याचा डीएमकेचा निर्णय. संसदेतील आसन व्यवस्था बदलण्याची मागणी. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर. रयत शिक्षण संस्थेची बैठकीला उपस्थिती राहणार. पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष. 10वीच्या निकालामध्ये मराठीचा टक्का घसरला. 94,000 विद्यार्थी मातृभाषेतच नापास. मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची तज्ज्ञांची मत. नसरापूरमधील अत्याचार प्रकरणामध्ये पीडित चिमुकलीचे कुटुंब आक्रमक. रविवारी संध्याकाळी काढणार मूकमोर्चा. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी. सोलापुरातून आणखी एका भोंदूबाबाला अटक. आडेगावच्या वीरकर महाराजला 5 दिवसांची पोलीस कोठडी. अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप. 9 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य. कराटे प्रशिक्षकाचं मुलीसोबत अश्लील कृत्य. कल्याणमधला धक्कादायक प्रकार. पायधुरीमधील मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर. इमारतीमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याची माहिती. घरातून उंदीर स्प्रे जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा वेढा. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात. चिकन विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 जाण्याचा धोका. सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता. तर देशात पेट्रोल आणि डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता.